नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी SSC GDची PYQ सिरीज आहे ती सुरुवात केलेली आहे. 10 जानेवारी 2023चा पेपर आहे. शिफ्ट सेकंड आहे आणि शिफ्ट सेकंडच्या पेपरचा आपला हा तिसरा पार्ट आहे. जवळजवळ आज आपल्या हा काय होणार, पेपर कंप्लीट होणार आहे. आपले दररोज 6 ते 7 एक्झाम्पल होतात, परंतु जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याला कसं हँडल करायचं किंवा 1 मिनिटामध्ये कसं सोल्युशन करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तुम्हाला आपल्याला आत्ताच्या कंडिशन, आता 20 दिवस पेपर राहिलेत, आपल्याला 20 दिवसामध्ये शिकायचं काय आहे, एवढं शिकायचं आहे की आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना कशी स्ट्रॅटेजी असावी, कशाप्रकारे आपण त्या एक्झाम्पलला ओव्हरव्ह्यू करावं, कमी वेळामध्ये कसं सोल्युशन मिळावं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. बरोबर. तर आपण काय करतोय, बरं विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्हाला एक अनाउन्समेंट सांगायची आहे. मग आपण कालच्या लेक्चरमध्येच अनाउन्समेंट केलेली, या 20 दिवसांसाठी आपली एक लेक्चर सिरीज सुरू करण्यात आलेली. ती तुमचा पेड कोर्स आहे. काय आहे तुमचा पेड कोर्स आहे. पेड बॅचची फी किती आहे? 29 रुपये. ओनली 29 रुपये तुमची फी असणार आहे. 20 दिवस आपण काय करणार आहे, मॅथमॅटिक्सचा काय करणार, पूर्ण कम्प्लिटली सराव करणार आहोत. सराव करून घेतला जाणार आहे. याच्यामध्ये तुमचे PYQ क्वेश्चन्स प्लस इतर क्वेश्चन्स असतील, जे तुमच्यासाठी एक प्रॉपर रिव्हिजन असणार आहे. तुमची ही रिव्हिजन एक चांगल्या पद्धतीने करायची आहे. यूट्यूबवरती तुमची रिव्हिजन तर होतच आहे, बरोबर आहे, परंतु आपण या ठिकाणी या बेस्टला जास्त काय करणार आहे, वेळ देणार आहोत मॅक्झिमम तुम्हाला, आणि ते पण तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देणार आहोत आपण. बरोबर. रेकॉर्डेड स्वरूपात देण्याचं कारण असं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. PYQ असतील, आता बघा पाठीमागच्या पहिले 1-2 लेक्चर्स आपण कसे पाहिले आहेत, अगदी कॉम्प्लिकेशन्स तेवढे प्रॉब्लेम्स होते. डिजिटल समचा वापर केला, अगदी सोपं केलं. गणिताच्या स्ट्रॅटेजी काही मल्टिप्लिकेशन स्ट्रॅटेजी प्रॉपर वापरल्या. जे काही अवघड कॅल्क्युलेशन्स होते ते आपण काय केलं, सर्व सोप्या पद्धतीमध्ये केलेले. आणि अशा सर्व काही इम्पॉर्टंट ट्रिक्स असतील किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर मेथड्स असतील, त्या सर्व आपण काय करतोय, या 29 रुपयाच्या बॅचमध्ये आपण घेत आहोत. आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, बरोबर, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलेलं आहे आपण, व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्हाला. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे, बरोबर. आणि ही लिंक काय करायची, तुम्हाला जॉईन करायची आहे. म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचा आहे तुम्हाला. आणि या ग्रुपमध्ये आल्यानंतर आपण काय करणार आहोत, वेळोवेळी डेली तुम्हाला लिंक दिली जाईल. तुम्हाला त्याच्यासाठी पेमेंट 29 रुपयाचं करायचं आहे. 20 दिवसांसाठी तुम्हाला जास्तीत जास्त किती, एका दिवसाचा विचार केला तर दररोजचे तुमचा फक्त 1.5 रुपये वाया जातो. थोडक्यात 1.5 रुपयामध्ये तुम्हाला डेली पेपर सॉल्व करून घेणार आहे मी तुमच्याकडून, आणि तुम्हाला एक रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. जे काही अवघड प्रॉब्लेम्स असतील एखाद्या शिफ्टला, बघा 10 जानेवारीचा जो पेपर होता पहिल्या शिफ्टचा, अगदी सोपा आलेला होता, परंतु त्याच दिवशी जो सेकंड शिफ्टचा पेपर आला होता, तो पूर्णपणे अवघड पेपर आलेला होता. यावेळी आपल्याला काय समजले, ह्या सेकंड शिफ्टमधून नॉर्मलायझेशनचं महत्त्व काय असतं, आणि एक प्रॉपर मेथड, ट्रिक्स असतील, सोल्युशन प्रॉपर मेथड असणं, कन्सेप्ट क्लिअर असणं किती महत्त्वाचं असतं, हे शिफ्ट सेकंडच्या पेपरमधून आपल्याला समजलेलं आहे. तुम्ही या शिफ्टचं सेकंड पार्ट पहा, फर्स्ट पार्ट पहा तुम्ही, त्यावेळी बघा लास्टला कसे एक्झाम्पल आहेत. तसे जर तुम्हाला शिफ्टला जर एखादा पेपर आला तर तुम्हाला खूप मोठी अवघड कंडिशन होणार आहे. त्याच्यामुळे अशा कंडिशनला आपल्याला समोर जायचं असेल तर काय करायचं, तर ही तुम्ही 29 रुपयाची बॅच घ्यायची आहे. व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला याच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी डेली लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला लेक्चर्स पाहायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पेमेंट कुठे करायचं, कसं करायचं, कोणत्या फोनपे नंबर आहे, ते सर्व तुम्हाला त्या ग्रुपमध्ये दिलं जाईल. तर तुम्ही आज सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला लेक्चर्स दिले जातील उद्यापासून. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, आज सर्वांनी जॉईन करून घ्या. कालपासून काही मुलं जॉईन होत आहेत, तर आज पण तुम्ही राहिलेली मुलं जॉईन करून घ्या, आणि आपल्याला पुढे लेक्चर सिरीज सुरू करायची आहे. बघा आजचा हा पहिला प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न काय सांगितलं आहे, आजारपणामुळे एका व्यक्तीचे वजन एका महिन्यात 80 किलोग्रामवरून 64 किलोग्राम झालेलं आहे, तर वजनामध्ये जी कमतरता झाली ती किती टक्के झालेली. नॉर्मल प्रश्न आहे. एक संख्या 80 होती, ती कमी करून 64 झाली, तर किती टक्क्याने कमी झाली, असा थोडक्यात प्रश्न आहे. एका व्यक्तीचा आता या ठिकाणी काय सांगितलं, 80 किलोग्राम वजन सांगितलेलं आहे. दुसरं आहे ते किती, 64 किलोग्राम आहे. म्हणजे 80 वरून किती किलोग्राम झालेलं आहे या ठिकाणी. अगोदर किती होतं, यामध्ये स्ट्रॅटेजी महत्त्वाची. अगोदर किती होतं, 80, नंतर किती झाले, 64, बरोबर. याच्यामध्ये जर तुम्ही फरक घेतला किंवा डायरेक्ट रेशो वापरला, जनरली आपण काय करतो, या दोघांमध्ये फरक घेतला, तर किती येतो, 64, 76, डायरेक्ट 16 भागिले किती, 80 गुणिले 100
टक्के. या ठिकाणी पहा, जर तुम्ही भाग दिला या ठिकाणी हा शून्य गेला, 4 2 2 चौक 8 2 पंच 10 16 पंचे 80 भागिले 4. एक मिनटा, 64 6 70 70 10 80, 16 पैकी 80 आहेत, 80 100% काढले, 0 गेला. या ठिकाणी पहा बरोबर, या ठिकाणी 80 आहेत हे बरोबर. हा शून्य गेलेला आहे, हा 0 गेला. या ठिकाणी 4 2 8 4 चौक 16 4 10 40 भागिले 2 इक्वल टू किती 20% आलेले तुमचे. तुम्ही अजून याच्यामध्ये सोपं करायचं म्हटलं तर काय करणार तुम्ही, दोघांचं काय करणार तुम्ही, रेशो घ्या. या ठिकाणी 8 8 64 8 10 80 2 चौक 8 2 पंचे 10, दोघांमध्ये फरक कितीचा 1चा, म्हणजे 5 पैकी 1. अगोदर 5 होतं, 1ने कमी झालं, गुणिले 100% करा इक्वल टू 20%. तुम्हाला सांगायचं काय होतं मला या प्रॉब्लेम्समध्ये, 80 आहे 64 झालं, तुम्ही काढलं उत्तर या प्रोसेसनुसार बरोबर. हे सोपं आहे, तुमचं कॅल्क्युलेशन मेथड सोपी फास्ट असेल तर तुम्हाला समजेल. परंतु आपण काय केलं या ठिकाणी रेशो मेथड वापरले. 8ने भाग दिला 8 8 64, या ठिकाणी 8 10 80, 2ने भाग दिला 2 चौक 8 2 पंचे 10, म्हणजे अगोदर 5 वजन होतं, आता झालं किती 4. दोघांमध्ये फरक कितीचा आहे 1चा, 5 मध्ये 1 कमी झालं, म्हणजे 1/5 गुणिले 100% आणि आले किती 20%. ऑप्शन डी. अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळवायचं आहे. आणि 19 रुपयाच्या बॅचमध्ये आपल्याला अशाच गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी संख्या आणखीन अवघड आली असती तर तुम्हाला कॅल्क्युलेशन आणखीन वेळ लागला असता. तुम्ही मला सांगा, या ठिकाणी पहा 16 भागिले 80 गुणिले 100% काढायचे आहेत, किंवा या ठिकाणी 1 भागिले 5 गुणिले 100%. ह्या दोन्हीने उत्तर तुमचं येणार आहे बरोबर. मग ही मेथड आपल्याला वापरता आली पाहिजे. हा डिफरन्स मला त्या 19 रुपयाच्या बॅचमध्ये दाखवायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही बॅच घ्या आणि 20 दिवसांसाठी तुम्हाला एका दिवसाला किती ₹1.5 पडतोय. घेण्यासाठी मोठं काय तुमचं नुकसान करून तर होणार नाही, तुम्हाला भेटलं तर नॉलेजच भेटणार आहे. 19 तारखेपर्यंत तुमची बॅच असणार आहे, 20 तारखेला पेपर आहेत, 19 तारखेपर्यंत तुमची बॅच आहे. अशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्या बॅचमध्ये. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, 10 वस्तूंची सरासरी किंमत किती आहे, 89 रुपये आहे. जर एका वस्तूची किंमत 35 रुपये आहे तर उर्वरित 9 वस्तूंची सरासरी किंमत किती विचारली. सरासरीचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी तुम्हाला आता स्टेप सांगितली जातील त्या स्टेपला तुम्ही फॉलो करायचं आहे. तुम्हाला आणखीन एक्झाम्पलमध्ये काय करायला जाईल की तुम्हाला आणखीन सोपं पडेल ते. तर या ठिकाणी पहा, अशा वेळी काय करा, जी कंडिशन दिली तशी मांडून घ्या तुम्ही. या ठिकाणी काय केले, 10 वस्तूंची सरासरी किंमत किती दिली 89 रुपये. एकूण वस्तू किती आहेत, 10 वस्तू आहेत, त्यातील एकाची किंमत दिली आणि 9ची काढायची आहे तुम्हाला. मग जे दिलेले ते तुम्ही लिहून घ्या. आधी काय केले, एक वस्तू जी पहिली वस्तू आहे ती एका वस्तूची किंमत किती दिलेली 35 रुपये. या ठिकाणी पहा, वस्तूची संख्या आहे ही आणि ही काय आहे त्यांची किंमत असेल किंवा सरासरी किंमत म्हणा. या ठिकाणी किंमत आहे, या ठिकाणी सरासरी किंमत आहे आणि या ठिकाणी किंमत काढायची. मग एका वस्तूची किंमत किती आहे 35 रुपये. त्याच्यानंतर 9 वस्तू राहतात, 10 पैकी एका वस्तूची किंमत दिली, राहतात किती 9 वस्तू. 9 वस्तूंची किंमत किती आहे x मानूया. 9 अधिक 1 एकूण किती वस्तू आहेत आपल्याकडे 10 वस्तू आणि 10 वस्तूंची सरासरी किंमत किती आहे 89 रुपये बरोबर. यामध्ये काय करा, या सणांचं मल्टिप्लिकेशन करा, 35 अधिक यांचं मल्टिप्लिकेशन करा 9x इक्वल टू या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा 890. 9x इक्वल टू 890 मायनस 35. 9x इक्वल टू किती आलं 890 आहेत, 30 वजा केले 860 राहिले, परत वरची 5 वजा केले, राहतात किती 855. 855 x इक्वल टू किती येईल 855 भागिले 9. 9 गुणिले 9 किती 81. 81 राहतात 5, 9 गुणिले 5 45. x इक्वल टू किती आहे 45. म्हणजे त्या 9 वस्तूंची किंमत किती आहे
45 सॉरी 95 आहे, ऑप्शन बी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न आहे. जर 350 ही संख्या प्रथम 20% वाढवली आणि नंतर काय केले 25% कमी केली, तर नवीन संख्या शोधा. बरोबर, म्हणजे 350 ही संख्या काय केली, आधी 20% वाढवली आणि परत काय केलं 25% परत कमी केली, तर तयार होणारी संख्या कोणती असेल, तर ते आपल्या या ठिकाणी शोधत आहे. मग याचा जो फॉर्मॅट आहे, जसं 80 किलो वजन होतं ते काय केलं झालं, आजारपणामुळे कमी झालं 64 किलोग्राम झालं, तर नक्की फरक किती होता, त्या ठिकाणी जशी मेथड वापरलेली होती त्याचप्रमाणे तो फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये टक्केवारी विचारलेली होती. यामध्ये टक्केवारी विचारलेली आहे का, नाही. कितीने कमी झाली किंवा कितीने वाढली, ओव्हरऑल काय इफेक्ट झाला असं विचारलेलं नाही. परंतु याच्यामध्ये काय विचारलं आहे की नवीन तयार होणारी किती आहे असं विचारलेलं आहे याच्यामध्ये. बघा या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, तुम्ही पर्सेंटेज लेक्चर सर्च पाहिलेलं असलं पर्सेंटेजमध्ये, तर तुम्हाला समजलेलं असेल 20% म्हणजे किती आहे 1/5. 1/5ने वाढवली म्हणजेच काय याचा अर्थ तो या ठिकाणी पहा, अगोदर एक कंडिशन आहे, दुसरी आहे ती नंतरची कंडिशन आहे. बरोबर, 1/5 ने वाढवली म्हणजेच काय, अगोदर 5 होती नंतर त्याच्यामध्ये 1ने वाढवली, म्हणजे 5 आणि 1 किती झाली 6. अगोदर 5 होती नंतर किती झाली 6. यानंतर काय सांगितले 25%ने कमी झाली नंतरची कंडिशन. बरोबर, सर्वांना माहिती आहे 25% म्हणजेच किती असतात 1/4 ने कमी. 25% म्हणजेच काय 1/4 आणि 25% कमी म्हणजेच काय 1/4 ने कमी. याचा अर्थ काय होतो, अगोदर 4 होती नंतर 1 ने कमी केली झाली किती 3. तेच या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, अगोदर 4 होती नंतर झाली किती 1 ने कमी म्हणजेच किती 3. आता यामध्ये आपल्याला डायरेक्ट 5 × 4 20 केलं, साहित्रिक 18 केलं, 20ची पट घेतली 18ची पट घेतली तर आपल्याला आन्सर येणार आहे. पण आपल्याला आणखीन रेशो मेथड याच्यामध्ये रेशो घेता येते का ते पाहूया. या ठिकाणी यामध्ये रेशो घेताना काय करायचं, यामधील एखादी संख्या कट होत असेल तर याच्यातली पण एक संख्या पूर्ण कट करायची. यामधील एक संख्या कट होत असेल एखादी कोणतीही, तर याच्यामध्ये पण कोणतीही संख्या एखादी कट झाली पाहिजे. म्हणजेच कसं, जर या ठिकाणी बघा या 4ला 2ने भाग जातोय, मग याच्यामध्ये ह्या दोघांपैकी एकाला 2ने भाग गेलाच पाहिजे तर रेशो घेता येतो आपल्याला. यामध्ये बघा 2 × 2 = 4, या ठिकाणी 2 × 3 = 6. आता रेशो काय झाला 5 आणि 2, या ठिकाणी किती झाला 3 आणि 3. या ठिकाणी पहा 5 × 2 किती 10 आणि 3 × 3 किती 9. म्हणजे अगोदर 10 संख्या झाली ती. ओव्हरऑल इफेक्ट बघा, अगोदर जर 10 रेशोमध्ये असेल तर नंतर ती 9 रेशोमध्ये झाली, 9 भागामध्ये झालेली. ॲक्च्युअली 10च्या ऐवजी किती दिले आपल्याला, जर ॲक्च्युअल संख्या किती होती ती सुरुवातीला 350 होती ना, मग हा 10 म्हणजे 350 आहे, मग 9 म्हणजे नक्की किती असं विचारले यामध्ये. या ठिकाणी ही याची किती पट आहे, या ठिकाणी किती 350 आहे ना, ही याची किती 35 पट आहे, कारण 35 × 10 किती 350. याची पण काय करतो मी 35 पट घ्या, 35 पट. 9 × 5 किती 45, 4 × 9 = 27 आणि 4 किती 31, 315. ऑप्शन डी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला SSC GD एक्झाम्पल SSC GDचं एक्झाम द्यायची. बरोबर, 20 मिनिटांमध्ये 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी आपला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि आपले 20 दिवसाचं जे टार्गेट आहे ते फक्त कन्सेप्टला प्रॉपर फॉलो करणं. आता याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला वापरला असता, फॉर्म्युला वापरून करू शकता तुम्ही, परंतु तुम्हाला कोणतेही, तुम्हाला सांगतो एक, तुम्ही एखादं प्लस साईन लिहिलं की तुमचा अर्धा सेकंद जातो. तुम्ही गुणिले साईन लिहिलं, कोणताही एक वर्ड एक शब्द लिहायचा असेल तर तुमचा किती वेळ जाणार आहे, अर्धा सेकंद जाणार आहे. तुम्ही प्लस लिहिलं अर्धा सेकंद जाणार आहे, गुणिले लिहिलं अर्धा सेकंद जाणार. तुम्ही एक संख्या लिहिली, 2 लिहिलं, 3 लिहिलं, 4 लिहिलं, 5 लिहिलं, तुम्ही जे काही तुम्ही तुमच्या पेनाने मांडणी करणार त्या प्रत्येक शब्दाला अर्धा सेकंद जाणार आहे तुमचा. आणि त्यातील तो प्रत्येक अर्धा सेकंद तुमचा मला वाचवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एका मिनिटाचं प्रॉब्लेम्समध्ये जे काय अनवॉन्टेड जो टाईम आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि तो आपल्याला या बॅचमध्ये सुरू घ्यायचा आहे, म्हणून ती बॅच तुम्हाला जॉईन करायची, दुसरं काही नाही. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न आहे. एक व्यापारी त्याच्या मालाला खरेदी किमतीच्या 15% जास्त चिन्हांकित करतो, मग तो त्यावर 20% सवलत देतो, तर तोट्याची टक्केवारी विचारलेली. या ठिकाणी पहा, खरेदी किमतीच्या 15% जास्त चिन्हांकित करणं म्हणजेच काय असतं की जी काय तुम्हाला खरेदी किंमत दिलेली
त्याच्यावरती 15% जास्त तो त्या किंमत वाढवतो आणि ती काय त्यांनी केलेली छापील किंमत तयार केलेली. सपोज आपण काय करूया, खरेदी किंमत आहे ती किती 100 मानली आपण, 100 मानू. ही काय खरेदी किंमत आणि याची काय केली 15% जास्त, किती होतील 115%. आणि ही तुमची काय आहे 100 रुपये खरेदी किंमत असेल तर 15% जास्त म्हणजे 115 रुपये तुमची काय झाली छापील किंमत झाली. हे काय झाली तुमची छापील किंमत. आता काय सांगितलं या 115 वरती त्यांनी सूट दिलेली किती टक्क्यांची दिली 20%. आपल्या सर्वांमध्ये 20% म्हणजे किती असतात 1/5 किती 5. ही 5 म्हणजे काय असते छापील किंमत. ही एक काय असते सूट असते आणि छापील किंमतीतून सूट वजा केली तर आपल्याला काय भेटते ते विक्री भेटते. ही विक्री किंमत किती आहे तुमची 4. मला सांगा याच्यामध्ये छापील किंमत किती आहे 5 आहे. याच्यामध्ये विक्री किंमत किती आली ती 4 आली. मला सांगा ॲक्च्युली आपली छापील किंमत किती आहे याच्यानुसार 115 रुपये. ही या ठिकाणी किती पट आहे याची 5 दुने 10 5 त्रिक 15 23 पट आहे. त्याच्यामुळे विक्री किंमतीची किती पट घ्या तुम्ही 23 पट घ्या. 4 त्रिक 12 4 दुने 8 आणि 1 9 92 रुपये काय झाली विक्री किंमत. आपण जी खरेदी किंमत आहे ही काय आहे आपली खरेदी किंमत किती मानली 100. विक्री किंमत किती आहे 92. 100 रुपयावरती 8चा फरक आहे म्हणजेच 100 रुपयावरती 8चा तोटा आहे म्हणजेच ते डायरेक्ट टक्केवारीमध्ये असतात. कारण आपण पर्सेंटेज जे काढतो ते कशावरती काढतो पर्सेंटेज म्हणजे काय 100 पैकी किती बरोबर. 100 रुपयावरती 8 रुपयाचा तोटा म्हणजे डायरेक्ट 8% येतात. हे डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन भेटते या ठिकाणी 8%. तुम्ही जरी असं सोल्युशन काढलं तोटा किती रुपयाचा झाला याच्यामध्ये ही किती 100 रुपये खरेदी किंमत विक्री किंमत 92 रुपये म्हणजे या ठिकाणी 8 रुपयाचा तोटा झाला. हा 100 रुपयापैकी गुणिले 100% करा तुम्ही डायरेक्ट हे कॅन्सल झालं 8% उत्तर येतं. ही एक आपल्याकडे मेथड आहे. आता या ठिकाणी पहा सेकंड मेथड पाहूया. अगदी सोपी आहे ती पण आपल्याला हे तुम्ही रायटिंग करत आहात असं आपण गृहीत धरून ही पोचतोय मी. तुम्ही वेळोवेळी रायटिंग करून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या तुम्ही. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे तो ज्यावेळी तुम्हाला सूट पण दिलेली असेल खरेदी किंमत विक्री किंमत असे काही खरेदी किंमत आहे आणि छापील किंमत आहे तर यांचा रेशो आपण काढू शकतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पहा छापील किंमत या ठिकाणी असते या ठिकाणी छापील किंमत असते या ठिकाणी खरेदी किंमत असते बरोबर. या ठिकाणी 100 प्लस कधी घ्यायचा नफा असेल तर मायनस कधी घ्यायचा तोटा असेल तर वजा जो काही लॉस आहे तो 100 वजा यल म्हणजे लॉस म्हणजेच काय तोटा डिवाइडमध्ये 100 वजा काय घेणार तुम्ही जी काय सूट दिलेली आहे सूट किती आहे तुमची 20% किंवा 20 रुपये म्हणा तर 100 रुपयावरती 20 रुपये. या ठिकाणी छापील किंमत किती आली आपली खरेदी किंमत जर 100 रुपये असेल माझी बरोबर तर याच्यावरती 15% जास्त म्हणजे छापील किंमत किती आली तुमची 115 बरोबर. या ठिकाणी पहा 115 भागिले 100 इक्वल टू 100 वजा यल भागिले 80 0 0 गेला. या ठिकाणी 2 चौक 8 2 पंचे 10 तिरकस गुणाकार करा. या ठिकाणी 5 ने भाग द्या 5 दुने 10 5 त्रिक 15 23 गुणिले 4 इक्वल टू किती येतील 100 वजा यल. या ठिकाणी 4 त्रिक 12 4 दुने 8 आणि 1 9 इक्वल टू 100 वजा यल म्हणजेच यल इक्वल टू 8 आणि डायरेक्ट काय आहे तुमची टक्केवारी. ह्याच मेथडच आपल्याला आपल्या पुढील बॅचमध्ये शिकायचे आहे. तरी तुम्ही सर्वांनी व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा बऱ्याच मला मेथड सांगता येईल. 20 दिवसांचा प्रश्न आहे. 20 दिवसांमध्ये तुम्हाला साधारणपणे एक डेली जर विचार केला तर 1 ते 1.5 रुपये तुम्हाला कॉस्टिंग पडत आहे बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कोणताही विचार करू नका पेड बॅच बिंदास घ्या
अगदी 29 रुपये चार्ज आहे तुमचा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि सर्वांना ती लिंक शेअर करा, जेणेकरून तुमची 20 दिवसामध्ये आपल्याला मॅक्झिमम विद्यार्थ्यांसोबत प्रॅक्टिस करून घेता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न आहे. वारंवार प्रश्न असा विचारला जातो. 120 मीटर लांबीची एक ट्रेन आहे, 60 किलोमीटर/आवर हा त्याचा वेग आहे, स्पीड आहे. 18 सेकंदामध्ये एक पूल पार करते, तर त्या पुलाची लांबी शोधायला सांगितलेली. या ठिकाणी पहा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहे. एक्झाम कोणती असून द्या, अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा फिक्समध्ये येणारच. बऱ्यापैकी 4 शिफ्ट असेल तर 3 शिफ्टमध्ये असा प्रश्न असतोच. या ठिकाणी आपले एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, काही कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही कन्व्हर्जन्स महत्त्वाचे आहेत. आपण या प्रॉब्लेमला थोडंसं व्यवस्थित पाहूया. या ठिकाणी पहा, 120 मीटर लांबीची ट्रेन आहे. या ठिकाणी अशा क्रॉसिंग टाईम किती वेळामध्ये क्रॉस केलं किंवा किती वेळामध्ये पार केलं असं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, क्रॉसिंग टाईम इक्वल टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. बरोबर, लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवाइडमध्ये स्पीड असतं, म्हणजेच काय, हा वेग आहे, ही काय लांबी आहे, ही ट्रेनची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी, ही प्लॅटफॉर्मची लांबी आणि क्रॉसिंग टाईम म्हणजे पार केलेलं टायमिंग. हा फॉर्म्युला आपल्या अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर सेकंड कंडिशन काय महत्त्वाची आहे आपल्याला, ज्यावेळी आपल्याला एक्झाम्पलमध्ये किलोमीटर/आवर्स दिलेलं असेल, स्पीड दिलेलं आहे किलोमीटर/आवर्समध्ये, तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला, मीटर/सेकंदमध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे तुम्हाला, मीटर/सेकंदमध्ये. बरोबर, तर तुम्ही यामध्ये काय करा, 5/18 मल्टिप्लाय करा. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला मीटर/सेकंद दिलेलं असेल, तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, किलोमीटर/आवर्समध्ये, तर तुम्ही काय करा, 18/5 ने मल्टिप्लाय करा याला. हा यस आहे मीटर/सेकंद. या ठिकाणी 5, या ठिकाणी 5 आहे. हे दोन कन्वर्जन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे, आलंच पाहिजे. ही एक कंडिशन माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, जर ती रेल्वे आहे, या ठिकाणी रेल्वेची कन्सेप्ट थोडक्यात पाहूया. याकडे रेल्वे या ठिकाणी दिलेली, बरोबर, ही रेल्वे आहे. बरोबर, ती रेल्वे या डायरेक्शन चाललेली आहे. बरोबर, या रेल्वेची लांबी किती आहे, L आहे. ती जर एका व्यक्तीला क्रॉस करते किंवा ती एखाद्या खांबाला क्रॉस करते किंवा ती एखाद्या झाडाला क्रॉस करते, या तिन्ही कंडिशनला आपण याला लेंथ घेता येत नाही, याच्या लेंथ घेता येत नाही, याची लेंथ आपण घेत नाही. डायरेक्ट 0 0 0. जर आता याच्यामध्ये बघ, त्यासाठीच प्रॉब्लेम उदाहरणामध्ये काय दिलं आहे, लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म, आणि यांना काय लेंथ नसते. बरोबर, सपोज ही ट्रेन काय करते, एका प्लॅटफॉर्मला काय करते, क्रॉस करते. ही प्लॅटफॉर्मची लेंथ L, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. ही ट्रेन या प्लॅटफॉर्मला काय करते, क्रॉस करते, म्हणून लेंथ ऑफ ट्रेन अधिक लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म या ठिकाणी त्यांची बेरीज होते. ही कंडिशन तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी कंडिशन पहा, जर एखादी व्यक्ती आहे, बरोबर, त्या व्यक्तीला यापूर्वीची जी व्यक्तीचं उदाहरण दिलं होतं, ती व्यक्ती एका जागेवर थांबलेली होती. सपोज ही व्यक्ती याच डायरेक्शन जात आहे, ट्रेनसुद्धा याच डायरेक्शन जाते आणि ती व्यक्तीसुद्धा याच डायरेक्शन जात आहे, दोन्ही राईट साईडला जात आहेत. म्हणजेच डायरेक्शन सेम असतील तर तुम्हाला काय करायचे आहे, स्पीडची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी याच्यामधून काय निघतं, रिलेटिव्ह स्पीड येतं. या ठिकाणी पहा, ट्रेनचं स्पीड असेल ते S1 असेल, या व्यक्तीचं स्पीड आहे ते S2 आहे. तर या ठिकाणी पहा, S1 वजा S2, ट्रेनचं स्पीड जास्त असतं, व्यक्तीचं स्पीड कमी असतं, S1 वजा S2 रिलेटिव्ह स्पीड आलं. सपोज ती व्यक्ती आहे, ते व्यक्तीने काय केलं, आता या डायरेक्शन जात आहे. बरोबर, सपोज ती व्यक्ती या डायरेक्शन येते आणि रेल्वे काय जाते, या डायरेक्शन जाते, म्हणजे डायरेक्शन कोणत्या आहेत, अपोजिट डायरेक्शन आहेत.
जसं आपण बघा, ज्यावेळी आपण पुढे चाललेलो आहोत आणि समोरून एखादी गाडी चाललेली, ज्यावेळी आपण एकमेकांना क्रॉस करतो त्यावेळी एकदम जोराचा झटका असल्यागत, म्हणजे जसं काही दोन काही एकमेकांचं जोरात स्पीड असल्याचं आपले एक अनुभव येतो. ते क्रॉसिंग स्पीड असतं, म्हणजे स्पीड वाढतं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्या दोघांची स्पीडची बेरीज आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी पहा, रिलेटिव्ह स्पीड किती येईल, S1 असेल, हायेस्ट असेल, तर यामध्ये रिलेटिव्ह स्पीड RS किती असेल, S1 प्लस S2, म्हणजेच ट्रेनचं स्पीड प्लस काय असेल, त्या व्यक्तीचं स्पीड. अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये जर ट्रेन असेल तर ट्रेन जरी अपोजिट डायरेक्शन येत असेल तरी बेरीज होईल. या व्यक्तीच्या वेळी जर दुसरी अजून ट्रेन असेल ती जरी सेम डायरेक्शनने जात असेल तर काय होईल, त्याच्यामध्ये दोन्ही वजाबाकी होतील, म्हणजे रिलेटिव्ह स्पीड येईल. तोच कन्सेप्ट या ठिकाणी आहे. आता या उदाहरणाकडे आपण येऊया. हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करण्यामागे एकच कारण आहे असं की याच्यामध्ये रिलेटिव्ह स्पीडचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि वारंवार हा प्रश्न विचारले जातात. यामध्ये बघा, स्पीड कशामध्ये दिले, किलोमीटर पर आवर्समध्ये, जे काही लांबी दिली कशामध्ये, मीटरमध्ये, त्याच्यामुळे मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा 60 काय किलोमीटर पर आवर्स आहे, त्याला मल्टिप्लाय करणार आपण 5 गुणिले 18ने, म्हणजेच येणार कशामध्ये, मीटर पर सेकंदमध्ये. या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी पहा, क्रॉसिंग टाईम 18 सेकंदामध्ये पूल तो काय करत आहे, एक पूल काय करतोय, क्रॉस करतोय, म्हणजे या ठिकाणी 18 सेकंद आहेत. लेंथ ऑफ ट्रेन किती आहे आपली, लेंथ ऑफ ट्रेन 120 मीटर लांबीची ट्रेन आहे, प्लस लेंथ ऑफ पूल म्हणा, प्लॅटफॉर्म म्हणा किंवा पूल आहे तो, डिवाइडमध्ये स्पीड किती आहे, 60 गुणिले 5 भागिले किती, 18. तर याला तुम्ही डायरेक्ट पलटी आणजा. कसं, जसं काही हे छेदामध्ये आहे, याला रिव्हर्स जर केलं तर काय होईल, या ठिकाणी गुणिले 18 येईल, बरोबर. हेच 18 वरती येतील, बरोबर, कारण हे छेदाचा छेद आहे, बरोबर. या संख्येच्या हा डिवाइडमध्ये आहे आणि ज्याचा डिवाइड हा आहे. मग हा जर तुम्ही उलट केला तर या ठिकाणी हा अंशामध्ये येतो, डायरेक्ट हा 18 कट होईल, बरोबर. म्हणजेच डायरेक्ट आपण हा 18 या ठिकाणी घेतला. यानंतर पहा, 6 गुणिले 5 किती, 300 येईल, 6 पंचे 30, 300, 60 गुणिले 5 300, या ठिकाणी येईल 120 अधिक LP असेल, आणि LP किती येईल, 300 वजा 120 किती असेल, 180. ते त्या ठिकाणी 180 मीटर त्या पुलाची लांबी आहे. ठीक आहे, आपण असाच पुढील प्रश्न पाहूया.